नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। आज स्पेशल लहान मुलांसाठी मी ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ही रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड सँडविच, ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने। बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सँडविच आवडतं। असं कोणीच नाही आहे की ज्यांना सँडविच आवडत नाही, आणि बनवायला सुद्धा सोपं आहे। तर आज आपण सँडविच बनवणार आहोत। बघा, दिसायला सुद्धा अप्रतिम असं हे सँडविच दिसतं, आणि टेस्टला सुद्धा एकदम भन्नाट लागतं। कमीत कमी साहित्य वापरून आज हे सँडविच बनवणार आहे मी। सँडविच बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे। सुरुवातीला पॅन छान गरम करून घ्यायचा। त्यानंतर याच्यावरती मी घेतलेला आहे 1 चमच तूप। तुम्ही तुपाऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता। मी नेहमीच जिथे बटर वापरायचं असतं तिथे तूप वापरत असते। त्यानंतर इथे घेतलेले आहे मी 2 मिल्क ब्रेडचे स्लाइसेस। तुम्ही ब्राऊन ब्रेडचे सुद्धा घेऊ शकता। ब्रेड बघा, दोन्ही साईडला सुरुवातीला छान तूप लावून घेतलेलं आहे बघा, आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहे। सुरुवातीला दोन्ही साईडनी ब्रेड छान भाजायचे आहे। आता ब्रेड आपले दोन्ही साईडनी छान भाजलेले दिसत आहे, बघू शकता। आता याच्यावरती बटाट्याची जी चटणी बनवून घेतलेली आहे मी, बघा हिरवे मटार टाकलेले होते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते बाजूला पळत आहेत। बघा, बटाट्याची जी चटणी बनवून घेतलेली होती ती याच्यावरती छान लावून घ्यायची आहे। हे सर्व करत असताना बघा मी तव्यावरतीच करत आहे, आणि गॅस कमी ठेवलेला आहे, खूप कमी ठेवलेला आहे। आता बटाट्याची चटणी आपल्याला छान लावून घ्यायची आहे ब्रेडला। त्यानंतर याच्यावरती मी चीज खिसून टाकत आहे। बघा, बाजारामध्ये चीज स्लाइसेससुद्धा मिळतात, ती जरी आपण याच्यावरती ठेवली तर सोपं पडतं। मी याच्यावरती चीज खिसून टाकत आहे। दोन्ही ब्रेडवरती चीज खिसून टाकलेलं आहे, कारण माझ्या लहान मुलाला हे चीज ब्रेड खूप आवडतात, त्यामुळे जास्त चीज मी याच्यावरती घालत आहे। आता याच्यावरती टोमॅटो सॉस लावून घेत आहे। त्यानंतर याच्यावरती टाकत आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा। त्यानंतर याच्यावर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेव। आता वरची स्लाइस याच्यावरती ठेवून छान आपल्याला याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे, आणि परत खालच्या साईडने थोडं भाजून घ्यायचं आहे। आता याच्यावर तुम्हाला जर जास्त चीज आवडत असेल तर परत याच्यावरती चीज खिसून घालू शकता, आणि चीज एकदम ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीसुद्धा या सँडविचची खूप छान टेस्ट लागते, परंतु चीजने आणखी छान टेस्ट येते। कमी परत याच्यावरती थोडं चीज खिसून घातलेलं आहे, आणि अशा पद्धतीने आपले सँडविच बनवून तयार झालेलं आहे। एकदम टेस्टी क्रिस्पी असं सँडविच बनलेलं आहे। मैत्रिणींनो, आहे ना एकदम सोपी आणि झटपट रेसिपी। चला तर मग भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा। थँक्यू।